आणि माझी चिव इथे झोपली आहे. कुकरच्या एवढ्या मोठमोठ्याने शिट्ट्या होतात, पण तरी पण तो काय उठत नाही आहे. तरी असा माझा किचन कट्यावरती सगळा राडा आहे. आणि इथे माझे बटाटे पण शिजलेले आहेत. हे होतं तर टोमॅटो आणि कांद्याचं वगैरे हे मी जे फ्राय करून ठेवलं होतं ते. मध्ये आता मी चपातीवर टाकून ते चीज रोल वगैरे असं बनवणार आहे, पिझ्झा सॉस वगैरे लावून. आणि इकडे वड्याची पण तयारी चालू झाली आहे. बाकी सगळं बनवलं आहे, फक्त त्याच्यामध्ये आता बटाटा किसून टाकायचा आहे. दॅट्स इट. मग मी त्याच्यानंतर ते तळून घेईन. आणि माझे ते 3-4 वगैरे वडे तळून झालेले आहेत. बाकीचे मी तर काही तळायला टाकले आहेत आणि इथे काहीतरी थोडेफार राहिलेले आहेत. तर 3 वेळा तळून होतील एवढे आहे. मी छोट्याच कढईमध्ये असं भरपूर तेल टाकलं आहे, म्हणजे चांगलं फ्राय होण्यासाठी. आणि तुम्ही ते बघू शकता, एकदम मस्त कुरकुरीत असे क्रिस्पी असे मस्त झाले साबुदाणा वडे तयार झालेले. काहीच नाही, 2 मिनिटात मी याच्यात सगळं टाकलेलं आहे. फक्त आपण नेहमी टाकतो मिरची आणि कोथिंबीर बारीक करून टाकलेली, कारण की उपवास वगैरे काही नाहीये, त्यामुळे कोथिंबीर चालते. आणि त्याच्यानंतर आपलं शेंगदाण्याचा कूट, बटाटा शिजवून किसून टाकलेला आहे. बस एवढंच टाकलंय, पण एकदम अप्रतिम असे झालेले. मी तुम्हाला दुसरा पण दाखवते. मस्त असे कुरकुरीत. तर मी दह्याची चटणी बनवली आहे. दही म्हणजे दही, शेंगदाणे, डाळे आणि मिरची, आणि त्याला कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी दिली. तर अप्रतिम झालं. आपल्या साबुदाणा वडे रेडी झालेत, चटणी झाली. आता आपले रोल्स पण करून घेऊया आपण पटकन. त्याच्यानंतर मी सगळंच तुम्हाला एकदा दाखवेन. आणि मी इथं मस्तपैकी असं पिझ्झा टाईपमध्ये रोल बनवते. एक साईडून चपाती भाजून घेतली होती, एक साईडून अर्धवट भाजली, कारण की ती बॅक साईडून पुन्हा भाजली जाईल. याच्यामध्ये मस्त असं स्टफिंग भरलं. तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकता. मी पण इथं आता याला रोल करूया आणि बटरमध्ये थोडंसं भाजून घेऊया किंवा फ्राय करूया. आणि तुम्हाला इथं दिसत असेल की रोल किती मस्त बनलाय. त्याच्यानंतर आपण रिव्ह्यू तर विचारणारच आहोत. इट्स रिव्ह्यू टाइम. सांगा कसं बनलंय सगळं. छान झालंय. पहिला सांगा रोल कसा आलाय. रोल पण छान झालाय. वडा ट्राय करतो. मसाला कुरकुरीत छान. विहान कधी उठला तू. उठला. इकडे आमचा विहान उठलेला आहे आणि तो काय करतोय, पिकाबू करतो मम्माला. पिकाबू. विहानचा खाऊ पण रेडी होतो इकडे. या चला चला बघू विहानचा खाऊ किती सारा मम्माचा. वाह, ये व्हेरी गुड. कुठे आहे विहान, कुठे आहे. वेर इज विहान. क्यूटी, हे माझी क्यूटी पाय. क्या बोलले तुम बछड़ा. आणि इकडे आम्ही टीव्हीला लाफ्टर शेफ्सचे एपिसोड्स लावले होते. खूप सारे माझे बघायचे राहून गेले होते. मस्त अशी कॉमेडी वगैरे असते आणि मला ते खूप आवडतं. मग फार जास्त काही बघायला मिळत नाही, पण जेवढा टाईम असेल त्याच्यामध्ये मी हे प्ले करते. आणि जस्टच एक पार्सलची डिलिव्हरी आली. चला तर बघू याच्यामध्ये काय आहे. तर खूप दिवस झाला मी काय पार्सल्स वगैरे मागवले नव्हते, तर आता विहानसाठी मी काहीतरी मागवलंय. खूप युजफुल आहे ते. चला मग बघूया काय याच्यामध्ये. विहान, दिस इज फॉर यू. डू यू नो व्हाट इज दिस. दिस इज सॉफ्ट बेबी पॉटी सीड. इसमें बैठ के पॉटी करने का.
कोणत्या ब्रँडचा आहे? वेट बेबी. हा बैठ जाओ. लेट्स गो टू गार्डन. चल ना रिया, मम्मा इज गोइंग. बाय बाय. ये बेई. तर गार्डन मध्ये बेबीज आहे खूप सारे. चलो चलो, दादा पण आहे. चला चला. होल्ड माय हँड. हो व्हेरी गुड. अरे बाबले, मी पण पळू. रन 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 रन. रोलिंग 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 रोलिंग. चल विहान. आणि मस्त असं गार्डन मध्ये खेळला विहान. स्विमिंग पूल मध्ये पाय सोडून बसला होता आणि त्याच्यानंतर म्हटलं तर चला घरी जायचं, कारण घरी जाऊन स्वयंपाक वगैरे बनवायचा, जेवण करायचं, विहानला खाऊ घालायचं. तर असा होता आमचा दिवस. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला चला घर चला.